इब्रिलोकास लिहिलेले पत्र अध्याय 11. इब्रिलोकास लिहिलेले पत्र अध्याय 11. श्रद्धेच्या सामर्थ्याची उदाहरणे. श्रद्धेच्या सामर्थ्याची उदाहरणे. विश्वास हा अपेक्षित गोष्टीविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री असा आहे. याविषयी वडील नावाजलेले होते. विश्वासाने आपल्याला कळते की परमेश्वराच्या शब्दाने विश्वरचना झाली, अशी की जे दिसते ते दृश्य वस्तूपासून झाले नाही. हाबेलाने कायनापेक्षा चांगला यज्ञ विश्वासाने परमेश्वराला अर्पिला. तेने करून तो नीतिमान आहे अशी त्याचविषयी साक्ष झाली. ती दानप्रसंगी परमेश्वराने दिली आणि तो मेला असताही त्या विश्वासाच्या द्वारे अद्यापि बोलतो. मरणाचा अनुभव येऊ नये म्हणून विश्वासाने हनोखाला स्वर्गात नेण्यात आले. तो सापडला नाही, कारण त्याला परमेश्वराने स्वर्गात नेले. स्वर्गात जाण्यापूर्वी त्याविषयीची साक्ष झाली की तो परमेश्वराला संतोषवीत असे आणि विश्वासावाचून त्याला संतोषविणे अशक्य आहे. कारण परमेश्वराजवळ जाणाऱ्याने असा विश्वास धरला पाहिजे की तो आहे आणि त्याचकडे धाव घेणाऱ्याला तो प्रतिफळ देणारा होतो. जे आजपर्यंत पाहण्यात आले नव्हते त्याविषयी परमेश्वरीय संदेश नोहाने ऐकला आणि भक्तिभाव धरून आपल्या घराच्या तारणासाठी विश्वासाने तारू तयार केले. त्या विश्वासाच्या द्वारे त्याने जग दोषी ठरविले आणि विश्वासाने जे नीतिमत्व त्याचा तो वतनदार झाला. अब्राहमाला पाचारण झाल्यावर जे ठिकाण त्याला वतन असे मिळणार होते त्यात निघून जाण्यास तो विश्वासाने मान्य झाला आणि आपण कोठे जातो हे ठाऊक नसतानाही तो निघून गेला. विश्वासाने तो वचनाच्या देशात परदेशात राहावे त्याप्रमाणे जाऊन राहिला. त्याच वचनाचे सोबती वारीस इसहाक व याकोब याचबरोबर डेऱ्यात त्याची वस्ती होती. कारण ज्याला पाया आहेत, ज्याचा योजना करणारा व बांधणारा परमेश्वर आहे, अशा नगराची तो वाट पाहत होता. विश्वासाने साराला देखील काळाच्या मर्यादेपलीकडे असतानाही वंश स्थापनेची शक्ती मिळाली, कारण तिने वचन देणाऱ्यास विश्वसनीय मानले. त्यामुळे एकापासून आणि तोही निर्जीव झालेला अशापासून संख्येने आकाशातल्या ताऱ्यांसारखी व समुद्रकाठावरील वाळूसारखी अगणित इतकी संतती निर्माण झाली. हे सर्व विश्वास धरून मेले. त्यास वचनफळे मिळाली नाहीत, तर त्यांनी ती दुरून पाहिली व त्यांचे वंदन केले आणि आपण पृथ्वीवर परके व प्रवासी आहो असे बोलून दाखविले. असे म्हणणारे आपण स्वतःच्या देशाचा शोध करीत आहो असे दाखवितात. ज्या देशातून ते निघाले त्या देशाला उद्देशून हे म्हणणे असते तर त्यास परत जाण्यास प्रसंग होता. पण ते अधिक चांगल्या देशाची म्हणजे स्वर्गीय देशाची उत्कंठा धरतात. यामुळे परमेश्वराला त्यांची लाज वाटत नाही. त्यांचा परमेश्वर म्हणावयास तो लाजत नाही. त्याने त्यांच्यासाठी नगर तयार केले आहे. अब्राहमाने आपल्या परीक्षेत विश्वासाने इसहाकाचे अर्पण केले. ज्याने वचने स्वीकारली होती त्याने आपल्या एकुलत्या एक पुत्राचे अर्पण केले. त्याला असे सांगितले होते की इसहाकापासून तुझ्या नावाचा वंश चालेल. तेव्हा मेलेल्यातून देखील उठवावयास परमेश्वर समर्थ आहे असे त्याने लक्षात आणले आणि त्या स्थितीतून उपमेने तो त्याला परत मिळाला. इसहाकाने याकोबाला व एसावाला भावी गोष्टींविषयी विश्वासाने आशीर्वाद दिला. याकोबाने मरणाच्या वेळेस योसेफाच्या प्रत्येक पुत्राला विश्वासाने आशीर्वाद दिला आणि आपल्या काठीच्या टोकावर टेकून नमन केले. योसेफाने
मरणाच्या वेळेस इस्रायलाच्या संतानाच्या निर्गमनाची विश्वासाने सूचना केली व आपल्या अस्थिविषयी आज्ञा केली. मोशे जन्मल्यावर त्याच्या आईबापांनी विश्वासाने त्याला 3 महिने लपवून ठेवले, कारण तो बाळ सुंदर आहे असे त्यांनी पाहिले व त्यास राजाज्ञाचे भय वाटले नाही. मोशेने प्रौढ झाल्यावर आपणास फारोच्या कन्येचा पुत्र म्हणविणे विश्वासाने नाकारले. पापाचे क्षणिक सुख भोगणे यापेक्षा परमेश्वराच्या लोकांबरोबर दुःख भोगणे हे त्याने पसंत करून घेतले. ख्रिस्ताचा अपमान सोसणे ही मिस्र देशाच्या धननिधीपेक्षा उत्तम संपत्ती आहे असे त्याने गणले, कारण त्याची दृष्टी प्रतिफळावर होती. त्याने राजाच्या क्रोधाला न भिता विश्वासाने मिस्र देश सोडला, कारण जो अदृश्य आहे त्याला जणू काय पाहत असल्यासारखा त्याने धीर धरला. त्याने वल्हांडण सण व रक्तसिंचन हे विधी विश्वासाने पाळले, यासाठी की प्रथम जन्मलेल्या वत्साचा नाश करणाऱ्याने त्यास शिवू नये. जसे कोरड्या भूमीवरून तसे ते विश्वासाने तांबड्या समुद्रातून पार गेले. मिस्र लोक तसेच करण्याचा प्रयत्न करीत असता बुडून गेले. विश्वासाने यरीहोच्या गाव कुसासभोवती 7 दिवसपर्यंत फेऱ्या घातल्यावर ते पडले. विश्वासाने राहाब कसबीनीचा तिने हेराचा स्वीकार स्नेहभावाने केल्यामुळे अवाज्ञा करणाऱ्यांबरोबर नाश झाला नाही. आणखी काय सांगू? गिदोन, बाराक, शमशोन, इफ्ताह, दावीद, शमुवेल व संदेष्टे यांचे वर्णन करू लागलो तर वेळ पुरणार नाही. त्यांनी विश्वासाच्या द्वारे राज्ये जिंकली, धार्मिकतेचे वर्तन केले, वचने मिळवली, सिंहाची तोंडे बंद केली, अग्नीची शक्ती नाहीशी केली, ते तरवारीच्या धारेपासून निभावले, ते दुर्बळांचे सबळ झाले, लढाईत पराक्रमी झाले. त्यांनी परक्यांची सैन्ये पळवली. स्त्रियांना त्यांची मृत माणसे पुनरुत्थानाने जिवंत झालेली अशी मिळाली. कित्येकांनी आपणास अधिक चांगले पुनरुत्थान प्राप्त व्हावे म्हणून सुटका न स्वीकारता मरणा इतक्या यातना सहन केल्या आणि इतरास टवाळ्या, मारहाण यांचा आणि बंधने व कैद यांचाही अनुभव आला. त्यास दगडमार केला, करवतीने चिरले, मोहपाशात टाकले, ते तरवारीच्या धारेने मेले, ते मेंढरांची व शेरडांची कातडी पांघरून फिरत असत, ते लाचार, पीडित, त्रासलेले असे होते. त्यास जग योग्य नव्हते. ते अरण्यातून, डोंगरातून, गुहातून व भूमीच्या कपारीतून भटकत राहत असत. या सर्वांविषयी त्यांच्या विश्वासाने चांगली साक्ष दिली असताही त्यास वचनफळ प्राप्त झाले नाही. परमेश्वराने जे उत्तम ते आपणासाठी पूर्वीच नेमले होते, यासाठी की त्यांनी आपणा वाचून पूर्ण होऊ नये.